मराठा मोर्चाकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी झाली आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 29 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं जाणार आहे। त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे। न्यायदेवतेकडे किंवा तुम्ही थांबा आमच्यासाठी, आम्ही काय कुठल्या का विदेशातले माणसं नाहीत ना, पाकिस्तानातले किंवा इकडचे, आम्ही तुमचेच आहोत। तुम्ही आमच्यासाठी नियम चेंज करू शकतात जर तुम्हाला काय वाटेल। बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ज्या आम्हाला काळजी घ्यायची आहेत, मुंबईकरांची काळजी घ्यायची आहेत, पण मुंबईकरांसाठीच होतोय का मी? मुंबईमध्ये सुद्धा सगळे बांधव आमचेच आहेत। आणि जो येणारा जो वर्ग जो आहे हा जेनझी आहे, म्हणजे तो भारतातला आहे। मी तुम्ही शिवाजी पार्कमध्ये बघितलं तो इंडियातला होता, किंवा दिल्लीमध्ये बघितलं तो इंडिया आहे। हा ॲक्च्युली 100 किलोमीटर नंतर भारत चालू होतो। आणि या भारतातला जेनझी आहे, ते गरजवंत मराठी आहेत, ते गरजवंत आमचे ओबीसी बांधव आहेत। आणि त्यांच्यासाठी जी लढाई आहे जी गेल्या वेळी आम्ही लढलो, आणि आमच्या जेनझीच्या आंदोलनानंतर ॲक्च्युली जेनझीचं आंदोलन त्याच्यानंतर मग श्रीलंकेत काय झालं आणि मग नेपाळमध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलं असेल। सेम टाईपचं होतं, सेम टाईपचं तुम्ही दिल्लीला पाहिलं, सेम टाईपचं तुम्ही शिवाजी पार्कला पाहिलं। आणि ह्याचे जे आंदोलनाचे जनक जे आहेत मला वाटतं जरांगे पाटील आणि मराठा समाज आहेत, आणि त्याप्रमाणे शांततेने येणार। कुठलाही आज तुम्हाला सांगतो वायू देतो, कुठल्याही मुंबईच्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊच त्याची। गेल्या वेळी झाला तो प्रकार काही त्रुट्या होत्या, म्हणजे शासन आणि मराठा क्रांती मोर्चा ह्याच्यामध्ये जी तफावत झाली किंवा शासनाने लाईटली घेतलं असेल त्यावेळेच्या गोष्टी, किंवा नियोजन जे होतं म्हणजे जिथे पार्किंगची व्यवस्था होती, जिथे राहण्याखाण्याची व्यवस्था होती, हे ते चुकलं होतं। पण ठीक आहे, पण आम्ही त्याला करेक्शन केलं ना। आम्ही शासन म्हणजे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी सर्वांनी मिळून आम्ही ते केलं, आणि जो पहिल्या दिवशी गोंधळ झाला तो परत झाला नाही त्याची आम्ही काळजी घेऊ। पाऊसही भरपूर होता, त्यामुळे चिखल आणि आलेली माणसं होती। स्वतःचं इथे तुम्ही सगळ्या दुकानं बंद केली होती, खाण्याची व्यवस्था नव्हती, टॉयलेटची व्यवस्था नव्हती, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला। पण दुसऱ्या